आता बघा अल्डिहाइड्सचा फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड H. कीटोनचा फॉर्म्युला RC डबल बॉन्ड R आणि कार्बोहायड्रेट ऍसिडचा RC डबल बॉन्ड OH. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आता अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जी कंपाऊंड असतात, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय आवाज. हो सर, ज्यांना येतोय. आवाज येत नसेल, ज्यांना आवाज येत नसेल किंवा स्क्रीन दिसत नसेल त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडून जर प्रॉब्लेम असेल तर कुणालाच दिसाय नकोय. आता बघा कार्बोनिल कंपाऊंड, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जी कंपाऊंड असतात त्या कंपाऊंड्सला म्हटलं जातं कार्बोनिल कंपाऊंड्स. कोणत्या कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा ऑक्सिजनला डबल बॉन्डने जोडलेला असतो. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा ऑक्सिजनला डबल बॉन्डने जोडलेला असतो आणि त्या कार्बनच्या दोन व्हॅलेन्सी या फ्री असतात, त्या कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा ऑक्सिजनला डबल बॉन्डने जोडलेला असतो आणि त्या कार्बनच्या दोन व्हॅलेन्सीज या फ्री असतात, अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? कार्बोनिल कंपाऊंड. द कंपाऊंड इन विच carbon is bonded with oxygen by double bond and its two valencies are free. त्याच्या दोन व्हॅलेन्सीज फ्री असतात, अशा कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे बघा the compounds in which carbon is bonded with oxygen, carbon is bonded with oxygen, carbon is bonded with oxygen by double bond, and its two valencies. कोणाच्या टू व्हॅलेन्सी? कार्बनच्या टू व्हॅलेन्सीज ऑफ कार्बन ॲटम are free is called a carbonyl compound. Is called a carbonyl compounds. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं? कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे शॉर्ट मध्ये ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो, ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो तो कंपाऊंड काय असतो? कार्बोनिल कंपाऊंड. उदाहरणार्थ बघा अल्डिहाइड्स आपण बघितलाय. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे? RC डबल बॉन्ड H. RC डबल बॉन्ड H. याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आहे म्हणून हा कंपाऊंड कोण आहे? कार्बोनिल कंपाऊंड आहे. कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड R. RC डबल बॉन्ड O R. C डबल बॉन्ड O आहे कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोहायड्रिक ऍसिड असेल RC डबल बॉन्ड OH कार्बोहायड्रिक ऍसिड. C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, त्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड म्हणायचं. ईस्टर असेल, ईस्टरचा फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OR ईस्टर. याच्यामध्ये काय? C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, या कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. ऍसिड ऑन हायड्राइड असेल
ऍसिड अनहायड्राइड R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O अशा कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. कार्बन हा ऑक्सिजनला डबल बॉन्डने जोडलेला असतो आणि त्याच्या दोन व्हॅलेन्सीज फ्री असतात, त्याला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. म्हणून अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोझिलिक ऍसिड हे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. द कंपाऊंड्स इन विच carbon is bonded with oxygen by double bond and its two valencies of carbons are free is called a carbonyl compound. म्हणून अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोझिलिक ऍसिड काय कार्बोनिल कंपाऊंड्स. हा झाला आपला इंट्रोडक्शनरी पार्ट. आता आपल्याला अल्डिहाइड म्हणजे काय बघायचंय, त्याचं क्लासिफिकेशन. कीटोन म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन. कार्बोझिलिक ऍसिड म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन. स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. आता अल्डिहाइड म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघणार आहे. अल्डिहाइड्स म्हणजे काय. फर्स्ट पार्ट अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स. आता आपल्याला अल्डिहाइड म्हणजे काय हे अगोदर माहित पाहिजे. पुस्तकामध्ये आपल्याला डायरेक्ट क्लासिफिकेशन दिले, पण नेमकं अल्डिहाइड कुणाला म्हणायचं हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे. म्हणून डेफिनेशन कशाला म्हणायचं अल्डिहाइड. अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. Aldehydes are the first oxidation product of primary alcohol. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतं अल्डिहाइड. Aldehydes are the first oxidation product of primary alcohol. प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं अल्डिहाइड मिळते का बघू आपण. CH3 CH2 OH इथाइल अल्कोहोल किंवा इथानॉल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल का, OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जोडलाय म्हणून तो प्रायमरी अल्कोहोल आहे. आता बघा याचं ऑक्सिडेशन करायचं, हा नेसंट ऑक्सिजन आहे. नेसंट ऑक्सिजन कुणाच्या सानिध्यात पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 याच्या सानिध्यात ऑक्सिडेशन केलं आपण. हा H आणि हा O, वॉटर बाहेर पडलं H2O आणि खाली काय राहिलं CH3CHO CH3CHO. कार्बनची व्हॅलेन्सी 4, ऑक्सिजनची 2 म्हणून याच्यामध्ये काय येतं डबल बॉन्ड. CH3CH डबल बॉन्ड O याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. म्हणजेच काय आहे हा अल्डिहाइड आहे. इथानॉल. आता हा जो O आहे हा O कसा आला तेही आपल्याला माहित पाहिजे. पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 च्या कॉम्बिनेशन मधून आला बघा. A2CR2O7
प्लस H2SO4 त्याचं रूपांतर होतं K2SO4 प्लस Cr2SO4 थ्राइस प्लस वॉटर आणि प्लस नेसंट ऑक्सिजन. हा जो आहे तो नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन. आता रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी याला 4 न गुणावं लागतं, याला 4 न गुणावं लागेल आणि याला 3 न गुणावं लागेल. आता काय तयार झालं? नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन. आणि हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आपण कशासाठी वापरला? ऑक्सिडेशन करण्यासाठी. आता फर्स्ट शब्द का वापरला होता? या फर्स्ट शब्दाला महत्व आहे, कारण प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड मिळतं आणि अजून याचं ऑक्सिडेशन केलं की कार्बोझायलिक ऍसिड मिळतं. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की कार्बोझायलिक ऍसिड मिळतं. म्हणजे एकदा ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोलचं आणि दोनदा ऑक्सिडेशन केलं की कार्बोझायलिक ऍसिड. म्हणून आपण अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केलं की मिळतं अल्डिहाइड. आणि हीच डेफिनेशन सांगायची. बरेच जण विद्यार्थी काय करतात? compounds having molecular formula RCHO is called aldehyde. 0 mark असतो. Scientific definition, correct definition is aldehydes are the first oxidation product of primary alcohol. आता या अल्डिहाइड मध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो आहे फॉर्माइल. CHO ग्रुपला नाव काय असतं? C डबल बॉन्ड OH किंवा तेच आपण CHO लिहितो, त्याला म्हटलं जातं फॉर्माइल ग्रुप. तो ग्रुप नेहमी कुठं असतो? शेवटच्या कार्बनवर असतो. फॉर्माइल ग्रुप आर ऑलवेज प्रेझेंट ऑन टर्मिनल कार्बन ऍटम. टर्मिनल कार्बन ऍटम. टर्मिनल म्हणजे शेवटचा कार्बन. नेहमी फॉर्माइल ग्रुप हा कुठं असतो? शेवटच्याच कार्बनवर असतो. बघा कसं, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड H. बघा हा C डबल बॉन्ड H कुठं आहे? शेवटीच आहे. किंवा C डबल बॉन्ड H CH2 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 CH3 असेल. इथं सुद्धा बघा हा टर्मिनल आहे म्हणजे शेवटचा आहे. म्हणजे नेहमी CHO ग्रुप हा शेवटी असेल. तो लेफ्ट बाजूला असेल किंवा राईट बाजूला असेल, पण तो कुठं असतो? शेवटीच असतो. म्हणून ऑलवेज प्रेझेंट ऑन टर्मिनल कार्बन ऍटम. मल्टिपल चॉईसला वगैरे विचारतात कोणत्या कार्बनवर असतो, तर तो टर्मिनल कार्बन ऍटम. हे झालं अल्डिहाइडची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल जे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं नाही. स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. आता अल्डिहाइड म्हणजे काय माहित झालं आपल्याला. आता अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. क्लासिफिकेशन आता दोन प्रकारचे अल्डिहाइड असतात. एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि एक ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड आता ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कशाला म्हणायचं? आपण 11वी मध्ये बघितलंय हायड्रोकार्बन मध्ये. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन कंपाऊंड,
अरोमॅटिक म्हणजे सायक्लिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड कोणाला म्हणायचं? ज्या अल्डिहाइड मध्ये जो फॉर्माइल ग्रुप आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असतो, म्हणजे सॅच्युरेटेड असतो. कशाला? सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जर तो फॉर्माइल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. CHO ग्रुप म्हणजे काय? फॉर्माइल ग्रुप is bonded to sp3 hybridized carbon atom in a saturated solution. in a saturated सॅच्युरेटेड म्हणजे काय असतं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे काय? त्याचं हायब्रिडायझेशन sp3. आपल्याला माहित आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल त्यावेळेस त्याचं काय असतं? sp3 हायब्रिडायझेशन असतं. म्हणजे CHO ग्रुप काय जोडायचा? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडायचा. पण याला अपवाद कोण आहे? फॉर्माल्डिहाइड. एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड म्हणजे काय? HC डबल बॉन्ड H. हा अपवाद काय? हा ॲलिफॅटिक आहे पण तो शेजारच्या sp3 ला जोडलेला नसतो, कारण याच्यामध्ये कार्बन नाही. हा जो CHO ग्रुप आहे तो हायड्रोजनला जोडलेला असतो, कार्बन नसतो. हाच फक्त त्याचा काय अपवाद. एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड these are not bonded to sp3 कार्बन ॲटम. हाच फक्त त्याचा काय आहे? अपवाद आहे. या अल्डिहाइडला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल बघा CH3 C डबल बॉन्ड H, याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. असिटाल्डिहाइड बघा हा अल्किल ग्रुप आहे. या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. या sp3 कार्बनला हा CHO ग्रुप जोडला आहे. किंवा दुसरे एक्झाम्पल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड H. बघा C डबल बॉन्ड H ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा आहे? sp3 सिंगल बॉन्ड आहे. त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. याचं नाव आहे प्रोपिनाल्डिहाइड. हा पहिला अल्डिहाइडचा टाइप आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड. थोडक्यात काय असतं तर अल्किल ग्रुपला जोडलेला असतो, ओपन कंपाऊंडला CHO ग्रुप जोडलेला असतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि जो सेकंड पार्ट आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड कुणाला म्हणायचं? तर जो CHO ग्रुप आहे, जो फॉर्माइल ग्रुप आहे, हा डायरेक्ट कशाला जोडलेला असतो? ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जोडलेला असतो. म्हणजे बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड H ग्रुप जोडला असेल तर त्या अल्डिहाइडला काय म्हणायचं? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. CHO म्हणजे पुन्हा ग्रुप फॉर्माइल group is bonded to aromatic nucleus. That is benzene ring. aromatic nucleus ला म्हणजे बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड H म्हणजे CHO ग्रुप जोडला असेल तर त्या रिएक्शनला म्हणायचं aromatic अल्डिहाइड. एक्झाम्पल ही बेन्झीन रिंग आहे. या बेन्झीन रिंगला डायरेक्ट काय जोडायचं? CHO ग्रुप जोडायचं.
सी डबल बॉन्ड एच, बेन्झाल्डिहाइड, याचं नाव काय आहे? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. किंवा दुसरं एक्झाम्पल, बघा सी डबल बॉन्ड एच ग्रुप कशाला जोडलाय? डायरेक्ट बेन्झीन रिंगला जोडलाय. सॅलिसायलाल्डिहाइड, याचं नाव काय आहे? सॅलिसायलाल्डिहाइड. याला म्हणायचं एरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक, एरोमॅटिक दोन्हीतला फरक. ॲलिफॅटिक मध्ये अल्किल ग्रुपला जोडलेला असतो, म्हणजे sp3 हायब्रिडायजला जोडलेला असतो. आणि एरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये CHO ग्रुप जो असतो तो बेन्झीन रिंगला जोडलेला असतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं एरोमॅटिक अल्डिहाइड. आणि हे अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन. डिफाइन अल्डिहाइड, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. असा जर प्रश्न असेल 2 मार्काला विचारलं तर डेफिनेशनला 1 मार्क आणि क्लासिफिकेशनला दोन्हीला हाफ हाफ मार्क. शॉर्ट मध्ये सांगायचं अल्डिहाइड, डिफाइन अल्डिहाइड, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. स्क्रीनशॉट घ्या. घेतलं सर. घेतलं सर. आता अल्डिहाइड म्हणजे काय माहित झालं. आता कीटोन म्हणजे काय आणि कीटोनचं क्लासिफिकेशन काय? डिफाइन कीटोन, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. Define ketones, give its classification. Define ketones, give its classification. हा कीटोन आहे. तर कीटोन कुणाला म्हणायचं? अल्डिहाइड सारखंच आहे. अल्डिहाइड मध्ये फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल, इथं फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल, एवढाच फरक आहे. कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केल्यानंतर कीटोन मिळतो. डेफिनेशन, ketones are the first oxidation product of secondary alcohol. सेकंडरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? कीटोन. आता मिळतं का बघू आपण कीटोन सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय? OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडलाय म्हणून हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ऑक्सिडेशन कोणाच्या सानिध्यात? पोटॅशियम डायक्रोमेट and H2SO4. बघा हा H, हा H आणि हा O, H2O बाहेर पडला. H2O बाहेर, खाली काय राहिलं? CH3C, CH3O, CH3C, CH3O, डबल बॉन्ड O, कीटोन, असिटोन. काय हे? कीटोन आहे. म्हणजे बघा सेकंडरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केले की काय मिळतं? कीटोन. म्हणून आपण डेफिनेशन काय लिहिली? कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. हे त्याचं डेफिनेशन वर ना एक्झाम्पल. आता याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो कीटोनिक. फंक्शनल ग्रुप कुठला आहे? कीटोनिक.
किटोनिक म्हणजे काय? सी डबल बॉन्ड ओ, याला म्हटलं जातं किटोनिक. तो नेहमी कुठं असतो? नॉन टर्मिनल कार्बन. नॉन टर्मिनल कार्बनवर ऑलवेज प्रेझेंट, ऑलवेज प्रेझेंट ऑन नॉन टर्मिनल कार्बन एटम, नॉन टर्मिनल कार्बन एटम. नॉन टर्मिनल म्हणजे शेवटचा सोडून, म्हणजे टर्मिनल म्हणजे शेवटचा, नॉन टर्मिनल म्हणजे शेवटचा सोडून. बघा एक्झाम्पल, CH3, सी डबल बॉन्ड CH3, हा कार्बन शेवटचा आहे, हा कार्बन शेवटचा आहे, याच्यावर किटोनिक ग्रुप आहे. CH3, CH2, सी डबल बॉन्ड CH3, हा शेवटचा आहे, हा शेवटचा आहे, मध्ये म्हणजे तो काय? नॉन टर्मिनल. म्हणजे जो किटोनिक ग्रुप असतो तो नेहमी कुठं असतो? नॉन टर्मिनल कार्बन एटम. शेवटचा सोडून कोणत्याही कार्बनवर असू शकतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं नॉन टर्मिनल कार्बन एटम. ही झाली कीटोनची डेफिनेशन. कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. एक्झाम्पल कीटोनिक ग्रुप, नॉन टर्मिनल. आता त्याचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन परत त्याचे दोन टाईप, ॲलिफॅटिक कीटोन आणि ॲरोमॅटिक कीटोन. पहिला टाईप आहे ॲलिफॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन्स. आता कशाला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन्स? कोणत्या कीटोनला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन? तर बघा, हा जो कीटोनिक ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ, तो दोन अल्किल ग्रुपला जोडल्यानंतर, दोन अल्किल ग्रुपला जोडल्यानंतर तो असतो ॲलिफॅटिक कीटोन. कीटोनिक ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ग्रुप. कीटोनिक ग्रुप इज bonded to two alkyl groups. दोन अल्किल ग्रुपला जोडल्यानंतर ॲलिफॅटिक ह्या शब्दाला म्हणतात टू अल्किल ग्रुप्स, त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. आर, सी डबल बॉन्ड आर, हा एक अल्किल, हा एक अल्किल. सी डबल बॉन्ड ओ, दोन अल्किल ग्रुपला जोडलाय, त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. एक्झाम्पल CH3, सी डबल बॉन्ड CH3, दोन्हीच्या दोन्ही मिथाइल आहे, अशा कीटोनला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. कीटोनिक ग्रुप हा जर दोन अल्किल ग्रुपला जोडला असतील तर तो कीटोन असतो ॲलिफॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन. आता या ॲलिफॅटिक कीटोनचे दोन टाईप आहेत. ॲलिफॅटिक कीटोनचे टू टाइप्स. एक आहे सिंपल कीटोन. सिंपल कीटोन किंवा त्यालाच म्हटलं जातं सिमेट्रिकल कीटोन. त्याचं दुसरं नाव काय? सिमेट्रिकल कीटोन. आता सिंपल कीटोन कधी म्हणायचं? हे जे दोन अल्किल ग्रुप्स आहेत ते जर सेम असतील, बोथ अल्किल ग्रुप्स आर सेम, सिंपल कीटोन म्हणजेच समजा आपण आर डॅश म्हणलं, आर इज इक्वल टू आर डॅश, म्हणजेच बोथ अल्किल्स आर सेम. बोथ अल्किल ग्रुप्स आर सेम, त्यावेळेस त्याला म्हणायचं सिंपल कीटोन. बघा CH3, सी डबल बॉन्ड CH3, असिटोन किंवा डायमिथाइल कीटोन, दोन्हीच्या दोन्ही CH3 म्हणून सिंपल.
सिमेट्रिकल का उभा छेद घ्या. सी डबल बॉन्ड वर आपण व्हर्टिकल सेक्शन घेतला. एका बाजूला सीएच ट्रेक, दुसऱ्या बाजूला सीएच ट्रेक, म्हणजे विभागणी कशी झाली समांतर, म्हणून त्याला सिमेट्रिकल म्हटले. CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3, एका बाजूला इथाइल आहे, दुसऱ्या बाजूला इथाइल आहे, दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. सिंपल कीटोन सिमेट्रिकल उभा छेद घेतला. C2H5 एका बाजूला, C2H5 दुसऱ्या बाजूला, इक्वल पार्ट. डायइथाइल कीटोन म्हणजे काय, दोन्हीच्या दोन्ही R ग्रुप जर सारखे असतील तर त्या कीटोनला म्हणायचं सिंपल कीटोन, मिक्स्ड कीटोन, किंवा त्याला दुसरं नाव आहे अनसिमेट्रिकल कीटोन. अनसिमेट्रिकल कीटोन मिक्स्ड कीटोन मध्ये R इज नॉट इक्वल टू R डॅश. R आणि R डॅश कसे असतात, वेगळे असतात. म्हणजेच अल्किल ग्रुप्स आर डिफरंट. अल्किल ग्रुप्स कसे असतात, डिफरंट. त्यावेळेस तो कसला असतो, तर तो असतो मिक्स्ड कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. मिक्स्ड कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. एक्झाम्पल बघा, CH3 C डबल बॉन्ड C2H5, एका बाजूला मिथाइल आहे, एका बाजूला इथाइल आहे, आणि उभा छेद घेतला. आता एका बाजूला CH3, एका बाजूला C2H5, असमांतर विभाग म्हणून अनसिमेट्रिकल. मिथाइल मिथाइल कीटोन, मिथाइल मिथाइल कीटोन किंवा CH3 C डबल बॉन्ड CH3 CH3 CH3, एका बाजूला मिथाइल आहे, एका बाजूला टर्शियरी ब्युटाइल आहे, दोन्ही ग्रुप वेगळे आहेत म्हणून मिक्स्ड. डबल बॉन्ड वरनं उभा छेद घेतला, एका बाजूला CH3, एका बाजूला टर्शियरी ब्युटाइल, असमांतर विभागली. टर्शियरी ब्युटाइल मिथाइल कीटोन हा पहिला टाइप आहे ॲलिफॅटिक कीटोन. कीटॉनिक ग्रुप दोन अल्किल ग्रुपला जोडल्यानंतर त्याला काय म्हणायचं, ॲलिफॅटिक कीटोन. घ्या स्क्रीनशॉट. घेतला. आता हा झाला पहिला टाइप ॲलिफॅटिक कीटोन्स. आता दुसरा पार्ट आहे ॲरोमॅटिक कीटोन्स. सेकंड पार्ट ॲरोमॅटिक कीटोन्स. सेकंड पार्ट ॲरोमॅटिक कीटोन. आता ॲरोमॅटिक कीटोन कोणाला म्हणायचं, इथं दोन अल्किल आहेत, याच्यामध्ये दोन अरिल किंवा एक अल्किल एक अरिल, दोन्हीच्या दोन्ही अरिल ग्रुप किंवा एक अल्किल एक अरिल, त्यावेळेस ॲरोमॅटिक कीटोन. कीटॉनिक ग्रुप bonded to two aryl groups, or one alkyl and one aryl group. त्या कीटोनला म्हणायचं ॲरोमॅटिक कीटोन. कीटॉनिक ग्रुप
दोन्हीच्या दोन्ही अरिल ग्रुप असतील किंवा एक अल्किल आणि एक अरिल असेल. AR C डबल बॉन्ड AR और AR C डबल बॉन्ड R. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? अरिल आहेत. वन अरिल आणि वन अल्किल ग्रुप आहे. त्यावेळेस त्याला म्हणायचं एरोमॅटिक कीटोन. स्पेसिफिक एक्झाम्पल घेते आपण. बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन दोन्हीच्या दोन्ही एरोमॅटिक आहे. टू अरिल ग्रुप्स. एक अरिल एक अल्किल असिटोफिनोन. याला म्हणायचं एरोमॅटिक कीटोन. स्क्रीनशॉट घ्या. घेतला. 2 किलोमीटर. त्याच्या पुढे 12 डिपार्टमेंटच्या लगे 12 डिपार्टमेंटच्या. हा रोड टच उजव्या बाजूला. बघा हे झालं कीटोन. अल्डिहाइड त्याचं क्लासिफिकेशन. डिफाइन अल्डिहाइड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाइन कीटोन गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. अल्डिहाइडचे दोन टाइप, एलिफॅटिक अल्डिहाइड, एरोमॅटिक अल्डिहाइड. कीटोनचे दोन टाइप, एलिफॅटिक कीटोन त्याचे परत दोन टाइप, सिंपल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन. सिंपल कीटोन, सिमेट्रिकल कीटोन, मिक्स्ड कीटोन, अनसिमेट्रिकल कीटोन. हा पूर्ण पार्ट आहे कीटोनचा. अल्डिहाइड आणि कीटोन. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, कार्बोझिलिक ऍसिड बघायचं आहे. आपल्या चॅप्टरचं नावच आहे अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोझिलिक ऍसिड. मग आता कार्बोझिलिक ऍसिड कशाला म्हणायचं आणि त्याचं क्लासिफिकेशन काय आहे? थर्ड पार्ट. आता कार्बोझिलिक ऍसिड पुस्तकात आपल्याला डेफिनेशन दिलेली नाही, पण आपल्याला सांगता येते प्रायमरी अल्कोहोलचं दोनदा ऑक्सिडेशन केले की कार्बोझिलिक ऍसिड. कार्बोझिलिक ऍसिड्स आर द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. Second oxidation product of primary alcohol. अल्डिहाइड मध्ये फक्त फर्स्ट शब्द होता, कार्बोझिलिक ऍसिड मध्ये काय होतं सेकंड. प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केले की अल्डिहाइड आणि दोनदा ऑक्सिडेशन केले की कार्बोझिलिक ऍसिड मिळते का बघू आपण. आर CH2 OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याचं ऑक्सिडेशन केलं आपण एकदा, पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 हा HH वॉटर बाहेर पडलं, अल्डिहाइड मिळलं.
प्रायमरी अल्कोहोलचं एकदा ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड मिळेल आणि याचं अजून एकदा ऑक्सिडेशन केलं फर्दर ऑक्सिडेशन आपल्याला मिळतं RC डबल बॉन्ड OH. RC डबल बॉन्ड OH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन काय आहे? कार्बोक्सिलिक acids are the second oxidation product of primary alcohol. आता याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो C डबल बॉन्ड OH आहे. कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणायचा आहे. हा जो ग्रुप आहे तो कुठला आहे? कार्बोक्सिलिक. आता हा दोन फंक्शनल ग्रुप पासून बनलेला आहे. एक कार्बोनिल आणि एक हायड्रॉक्सिल. कशापासून बनलाय मला? कार्बोनिल. कार्बोनिल कार्बोनिल म्हणजे कोण? C डबल बॉन्ड O आणि हायड्रॉक्सिल. हायड्रॉक्सिल म्हणजे काय? OH. C डबल बॉन्ड O म्हणजे कार्बोनिल आणि OH म्हणजे हायड्रॉक्सिल. कार्बोनिल आणि हायड्रॉक्सिल पासून कार्बोक्सिलिक. याचा फंक्शनल ग्रुप कुठं आहे? कार्बोक्सिलिक. आणि तो सुद्धा नेहमी कुठं असतो? टर्मिनल कार्बनवर असतो. तो सुद्धा कुठं असतो? टर्मिनल कार्बनवरच असतो. शेवटच्या कार्बनवरच C डबल बॉन्ड OH ग्रुप असतो. शेवटच्या कार्बनवर असतो. याला म्हणायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याचे परत दोन टाईप क्लासिफिकेशन. पहिला टाइप आहे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कुणाला? परत कीटोन सारखं C डबल बॉन्ड OH ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. C डबल बॉन्ड OH ग्रुप जर अल्किल ग्रुपला जोडला असेल तर तो ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड OH ग्रुप बॉन्डेड टू अल्किल ग्रुप. C डबल बॉन्ड OH ग्रुप बॉन्डेड टू अल्किल ग्रुप. त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. असेटिक ऍसिड. हे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याचे परत तीन टाइप पडतात. C डबल बॉन्ड OH च्या संख्येवर 3 टाइप्स. पहिला पार्ट आहे मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. मोनो मीन्स वन. कार्बोक्सिल म्हणजे C डबल बॉन्ड OH. ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एकच C डबल बॉन्ड OH ग्रुप असतो त्याला म्हटलं जातं मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. कंसिस्ट ऑफ ओनली वन कार्बोक्सिलिक ग्रुप. एकच C डबल बॉन्ड OH ग्रुप असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. असेटिक ऍसिड. ब्यूटरिक ऍसिड. एक C डबल बॉन्ड OH एक C डबल बॉन्ड OH म्हणून त्याला म्हणायचं मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. दुसरा टाइप आहे डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. डाय म्हणजे दोन. ज्याच्यामध्ये दोन C डबल बॉन्ड OH ग्रुप असतात त्याला म्हणायचं डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. इट कन्सिस्ट ऑफ 2
C double bond OH groups. Dicarboxylic acid, C double bond OH, C double bond OH. याचं नाव आहे ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड, C double bond OH, CH2, C double bond OH. Malonic acid, malonic acid, oxalic acid, malonic acid, glutaric acid, adipic acid, succinic acid. ऑक्झॅलिक, मॅलोनिक, सक्सिनिक, ऍडिपिक, ग्लुटॅरिक सर्व काय डायकार्बो. 2 C डबल बॉन्ड OH, 2 C डबल बॉन्ड OH. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. Tri means 3. It consists of 3 carboxylic group. It consists of 3 carboxylic group. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. CH2 C डबल बॉन्ड OH, COH C डबल बॉन्ड OH आणि CH2 C डबल बॉन्ड OH. सायट्रिक ऍसिड. 1 2 3 C डबल बॉन्ड OH आहेत म्हणून त्याला म्हणायचं ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. हा पहिला टाइप आहे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ग्रुप अल्किल ग्रुपला जोडायचा त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक. आणि दुसरा पार्ट आहे ॲरोमॅटिक. स्क्रीनशॉट घ्या. घेतला. सर. आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ग्रुप अल्किलच्या जागी फक्त अरिल. अल्किलच्या ऐवजी फक्त अरिल ग्रुप. त्यावेळेस त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. बेंझोइक ऍसिड. बघा C डबल बॉन्ड OH ॲरोमॅटिक रिंगला जोडलाय. C डबल बॉन्ड OH ॲरोमॅटिक रिंगला जोडलाय. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हे ऍसिडचं क्लासिफिकेशन. डिफाइन कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाइन अल्डिहाइड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाइन कीटोन गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. हा पूर्ण पार्ट आहे अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याच्यानंतर पुढच्या तासाला नोमेनक्लेचर सिस्टीम. स्क्रीनशॉट घ्या आणि आपण नोमेनक्लेचर सिस्टीम घेतला सर.